डफ आणि टाळ वाद्याच्या तालात रसिकांच्या मनात घर करणारा, डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ म्हणजे पुरळ गावातील प्रसिद्ध कापड खेळ. गावच्या एकोप्याने कापड खेळ या नृत्याची परंपरा आजही जपली आहे. साधारणतः 4 ते 5 हजार लोकवस्ती असलेल्या या गावाच्या एकोप्याने कापड खेळ या नृत्याची परंपरा आजही जपली आहे. मुंबई विद्यापीठ, दिल्ली सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी या कार्यक्रमाने ठसा उमटवलेला आहे. गोवा येथे 4 वर्षापूर्वी झालेल्या पुरळ येथील कापड खेळ या नृत्य प्रकाराला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कौतुकाची थाप दिली होती. नमस्कार. ऍक्च्युली आमचा कापड खेळ आज जो खेळ आहे तो कोकणातला एक वेगळा ठसा उमटवणारा हा खेळ आहे आणि मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या कॉलेजला युथ फेस्टिवल नावाच्या स्पर्धा होतात तिथे आमचे वसंत तिर्लोटकर आणि गावातली काही निवडक मंडळी कॉलेजच्या मुलांना घेऊन गेली होती आणि त्या स्पर्धेत ऍक्च्युली आमच्या खेळाला क्यू मिळाला आणि मुंबई युनिव्हर्सिटीचं नेतृत्व करायला मग आमची पुरळची टीम, आमच्या पुरळ गावासाठी अभिमानास्पद गोष्ट की ही पुरळची टीम दिल्लीच्या सांस्कृतिक भवनात हा प्रयोग आमचा झाला कापड खेळांचा आणि तिथला आमचा परफॉर्मन्स बघून मग आम्हाला गोव्याला जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते त्यावेळी त्याने आम्हाला अख्ख्या गावाला पाचारण केलं होतं हा कापड खेळ आमचा खेळ दाखवण्यासाठी. एक झाले 5-6 वर्षापूर्वी आम्ही तिथे गेलो होतो आणि गोव्याला पण आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमच्या या एवढे वर्ष पिढ्यानपिढ्या जपलेल्या कलेचं लोकांनी कौतुक केले. तसंच आमचे ह्याच्या आधी शांताराम गाडी नावाचे आमच्या गावातले गृहस्थ याची जागा सांभाळायचे. त्याच्यानंतर वसंत तिर्लोटकर. आम्हाला अभिमान वाटतो की एवढे वर्ष सातत्यानं या सगळ्या मुलांकडनं हे हा खेळ करून घेतोय आणि ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतोय आणि अधिकाधिक त्याने काम अजून उत्तम रीतीने करावं याच्यासाठी माझ्याकडनं त्याला शुभेच्छा. धन्यवाद. मला आता जवळजवळ 10 वर्ष झाली मी कापड लावतोय. आम्ही हे कामधंदे करून कापड लावतो. आता आमची 1 महिन्यापूर्वी प्रॅक्टिस चालू असते. जवळजवळ आम्ही 8-8:30 वाजता रात्री प्रॅक्टिस चालू करतो. ते 11-11:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालू असते. प्रॅक्टिस करत असताना भरपूर मजा पण येते, काही लागतं पण मजा येते. आता जवळ आम्ही होळीला स्टार्ट केली. आता आमचा 4था दिवस. 4थ्या दिवशी चांगला अनुभव आणि कापड लावल्यानंतर जो अनुभव असतो तो सगळ्यांना माहिती आहे किती मजा येते सगळ्याच्यात. परत आपण कापड लावल्यानंतर सकाळी लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत तर आम्ही कापड सोडत नाही, कारण मच्छी मटण पण खात नाही. संध्याकाळी एकदम आम्ही जेवतो. दिवसभर आम्ही जेवत नाही, मच्छी मटण खात नाही. संध्याकाळी डायरेक्ट आम्ही जेवतो कापड सोडल्यानंतर. ते सुद्धा सकाळी आम्ही 8 वाजता कापड बांधतो. ते संध्याकाळी जवळजवळ 10 ते 11 वाजतात आम्हाला कापड सोडायला. आतापर्यंत आम्ही 3 वाड्या तरी पूर्ण केल्या. प्रत्येक घराच्या घरी जाऊन आम्ही पूर्ण केल्या.